प्रार्थना चंद्रमोहन पुढे म्हणेल, आपण पाठीमाग म्हणाय. आता विश्वात्मके दे रे, आता विश्वात्मके दे रे, येणे वाग यज्ञे तोषावे, येणे वाग यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे, पसाय दान हे, जे कळांची व्यंकटी सांडो, जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लावो, जो देवांशील तो ते लावो, प्राणी जात प्राणी जात, कुंडलिकावर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु समर्थ अंबीर बाबा महाराज की जय, जनता जनार्दन महाराज की जय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मौली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ अंबीर बाबा, सर्व संत मंडळींनी कलियुगामध्ये जन्म घेतला आणि तुम्हा मला सामान्य माणसाला भगवंताचं चिंतन करण्याचा अधिकार सर्वांना सारखा दिला. येथे आहे सकळाशी अधिकार, सर्वांना सारखा अधिकार करून दिला. म्हणून परमपूज्य सद्गुरु समर्थ अंबीर बाबा यांच्या 55व्या पुण्यस्मरणानिमित्त प्रित्यर्थ हा अखंड ध्यानरूपी मौन नामस्मरण सप्ताह या ठिकाणी अखंड ध्यानरूपी मौन नामस्मरण घडलं जात आणि ते करण्याचा अधिकार सर्वांना सारखा आहे. सगळे संत गोरोबा काका, निळोबाराया, सावतामाळी, अनेक सेनानाही सगळ्या धर्माचे चोखा मेळा, सर्व संतांनी स्वतः भगवंताचं नामस्मरण केलं आणि देवरूप झाले आणि तुम्हा मला देवरूप होण्यासाठी प्रपंचात राहून या देहानं प्रपंचातलं कर्म करत असताना, कार्य करत असताना आपण भगवंताचं नामस्मरण करायचा अधिकार एक तास देह जावा अथवा राहो, देह 1 तासामध्ये, नेहमी उदाहरण देतो कणकैयाचं. पहा,
हैदराबादचा माणूस इथं मशीन काम करण्यासाठी पुण्यामध्ये आला. बाबांचं नाव कळलं, 4 तास चर्चा केली, नामस्मरण घेतलं. रात्री 8 वाजता नामस्मरण करायला बसला तर सकाळी 8 वाजेपर्यंत 12 तास. तरी अवधान एकले तिचे. माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे स्व म्हटला की त्याचा जीवात्मा ब्रह्मांडात जायचा, सहस्रदल कमलामध्ये जायचा. हम म्हटला की नाभिस्थानी आहे. असं किती वेळ झाला तर 12 तास. 8ला बसला तर सकाळी 8लाच उठला. म्हणजे घेतल्याबरोबर नामस्मरण घेतल्याबरोबर नामरूप एवढी पावर त्याच्याजवळ निर्माण झाली आणि तो ब्रह्मस्वरूप झाला. बाबांनी मार्गदर्शन केलं. बाबांच्याकडे गेला आणि म्हटला, ऊपर जाता है नीचे आता. 8 तास 12 तास बसलो. रात्री 8ला बसलो तर सकाळी 8लाच उठलो. एवढी पॉवर तयार झाली. त्या पॉवर मध्ये किती ताकद आहे, त्या पॉवर मध्ये, नामाच्या पॉवर मध्ये किती ताकद आहे त्याचा अंदाज तुम्हाला घेता येणार नाही. नामाची पॉवर फार मोठी आहे. नामाचं नामकरण झालं तर नराचं नारायण होण्याचा अधिकार प्राप्त होतो. नराचं नारायण बनतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव पाहोयाशी गेलो तेथे देवची होणे ठेलो. देवरूप झालो. प्रपंच करत असताना तुकाराम महाराजांनी भगवंताचं नामस्मरण करून देव पाहायला गेले तर देवच झाले. म्हणजे देव रूप होण्यासाठी कोणाचा अधिकार आहे? तुमच्या जीवाचा, देहाचा नाही. तुमच्या जीवावर आलेली माया ही बाजूला काढली जाते आणि जीवाचं जे मूळ स्वरूप आहे ते 10व्या द्वारातून वर गेला की आत्मस्वरूप झाला. आत्मस्वरूप मुळाकडे झाला. आत्मस्वरूपामध्ये जाण्याचा प्रवेश तयार होतो. तरी अवधान एकले तिचे. माऊलींची ओवी. माऊली काय सांगतात लक्ष द्या. तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष द्या. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. खरा आनंद आहे. आनंदाच्या डोही आनंदाचा कंद. खरा आनंद. इथं काही साधकांना आनंदाचा आनंद भोगायला मिळाला, भोगला ते आनंद रूप झालं. सगळं शरीर आनंद, आत बाहेर सगळा आनंद. मग एवढी पॉवर नामामध्ये तयार होते. एवढी पॉवर नामाची ताकद तयार होते. नामाची ताकद कुणाला सांगता येणार नाही. नाम
जपलं की देवरूप. एवढी पावर नामामध्ये आहे, पण नाम जपलं पाहिजे. कोणी मनाने. मन नामरूप झालं पाहिजे. मनाची ताकद काय असते? नामरूप झालं की देवरूप व्हायला वेळ लागत. पहा कशी कला आहे. भगवंताने कला कशी दिली. तरी अवधान एकले एक लक्ष, एकच लक्ष, दुसरं सुद्धा नाही. कणकयाने एकच लक्ष दिलं. सो म्हटला ब्रह्मांडात, हम म्हटला नाभिस्थानी. वर जायचं, खाली यायचं, वर जायचं. तसा तुमच्या मनाचा भाव नामाशी नामरूप झाला पाहिजे. आपण मन जिंकू शकत नाही. खरं तर मन वळे म्हणा माझा मीच राखण झालो. मनानेच मनाला वळवलं पाहिजे. महत्वाचं आहे. म्हणून मन वळवण्यासाठी आपल्याला आपलं मन ताब्यात राहत नाही. म्हणून दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ सोडायचा. दीर्घ आणि हम दीर्घ. एका मिनिटामध्ये एक नाम. आता एका मिनिटामध्ये 15 नाम आहे. 15 नाम आहे. म्हणजे आपलं मन नामाकडे राहत नाही. म्हणून सावकाश श्वास घ्यायचा, सावकाश सोडायचा. सावकाश श्वासावर लक्ष गेलं. श्वासावर लक्ष गेलं की मन नामाकडे आलं. मन नामाकडे आलं. मन नामाकडे आलं की एकाग्रता. एकाग्रता. ते एकाग्रता तुम्हाला नामाच्या पावरनं दिलेली आहे. पण आपल्या मनाचा भाव बाहेर पडतो. म्हणून दीर्घ श्वास घ्या, दीर्घ सोडा. मग श्वासाची गती किती? एका मिनिटामध्ये 15 श्वास होतात. तर एका मिनिटामध्ये एक श्वास घ्यायचा. 30 सेकंद दीर्घ करायचा आणि सोडताना 30 सेकंद हम दीर्घ करायचे. अशी 5च नामं 5च मिनिटात घेतली. एकाग्रता. एकाग्रता. एवढी पावर आहे. एवढी पावर तुमच्याकडं संतांनी स्वतः करून तुम्हाला शिकवलं. प्रपंच करीत असताना प्रपंचातला 1 तास भगवंताच्या नामासाठी द्या. तरी अवधान एकले लीजिए, एक लक्ष. इतर गंमत आहे. मन आपलं आपल्या ताब्यात राहत नाही. म्हणून सावकाश श्वास घ्यायचा, सावकाश सोडायचा. तो 30 सेकंद दीर्घ करायचा, 30 सेकंद सोडायचा. 5 श्वास घेतले, एकाग्रता. 5 केवढी ताकद आहे.
वाचत नाही. आपण किती घेतो आपल्यालाच माहिती नाही. आपण स्वाद किती घेतो माहिती नाही. नामावर काय लक्ष नाही. तुझा आहे तुझं फाशी परी तू जागा चुकला. जागा चुकला बाबा. पहा, मातेच्या उदरात असताना सुंदर देह बनवतो. सुंदर ते ध्यान, ध्यानामधून रात्रंदिवस जीवात्मा श्वासामधून आपला देह शुद्ध बनवतो. एकदम मातेच्या गर्भामध्ये शुद्ध, रक्त शुद्ध, हृदय शुद्ध, हृदय शुद्ध, रक्त शुद्ध, हाड मांस नाड्या शिरा सगळे शुद्ध. मग हेच देहच ब्रह्म झालं. आणि मग देह ब्रह्म झाला. एकाग्रता एक एकच, दुसरा फटका नाही. तरी अवधान एकले तिथे. माऊलींनी 16व्या वर्षी नेवासे गावातल्या शिवालयामध्ये गीता शास्त्राच्या 700 श्लोकावर 9034 प्रगट केल्या. गुह्य प्रगट केले, विश्व ब्रह्मची केले. माऊलीच्या ज्ञानेश्वरीवर अभिप्राय देणारे नामदेव महाराज. माऊलीचं वय 16 वर्षात, नामदेव महाराजांचं वय 50-60 वर्षात. त्यांनी अभिप्राय दिला, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी होवी अनुभवावी, तरी अवधान एकले तिचे एक लक्ष. 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानाचा गाभा प्रगट केला ओवी रूपानं. तरी अवधान एकले तिचे एक लक्ष दिलं. एक, दुसरं नाही. आपण किती श्वास घेतो किती सोडतो त्याचा तपास नाही. एका मिनिटामध्ये 15, एका मिनिटामध्ये 15, एका तासामध्ये 900, एका तासामध्ये 900. किती झाले? इथे तर तरी अवधान एकले तिचे एक लक्ष. एक लक्ष दिलं, एकाग्रता. मनाचा भाव नामामध्ये नामरूप झाला, मन नामरूप झालं. आणि मन नामरूप करायला दीर्घ श्वास. एका मिनिटामध्ये 15 श्वास होतात, तर एका मिनिटामध्ये एक श्वास, एक नाम. अशी 5 नामं घेतली की एकाग्रता. आत्मसुखाच्या सोहळ्यामध्ये जायला तयार होतो. आत्मसुखाचा सोहळा. जीवावर आलेली माया, शब्द रूप रसगंध स्पर्श सगळे विषय, काम क्रोध मद मत्सर अहंकार इच्छा वासना भोली भ्रांती भरकटतोय व्यवहारात. या देहाला जीवजवितो. ईदभर पोटासाठी पहा केवढ्या आटाटी. ईदभर पोट काय भरत नाही. केवढ्या आटाटी, केवढं झिजवतो. दुकानदार सकाळी 8 वाजल्यापासून
सकाळी संध्याकाळी 10 वाजेपर्यंत तटस्थ उभा राहतो. कशासाठी? पैशासाठी. पैसा मिळवण्यासाठी त्या देहाला किती त्रास देतो. इकडं काय त्रास द्यायचं नाही, फसायचं. तरी अवधान एक दीजिए, एक लक्ष दिलं की दुसरी वायदा मुदत नाही. इथं वायदा मुदत नाही, बाहेर वायदा मुदत आहे. महिनाभर काम केलं तर महिन्यानी पगार मिळतो. दिवसभर काम केलं की संध्याकाळी जाम मिळतो. पण इथं सो म्हटला ब्रह्मस्वरूप. सो हम म्हटला ब्रह्मस्वरूप. हम नामाचा ध्वनी एक नामाच्या ध्वनीमध्ये जीवाचं शुद्धीकरण, नामाच्या पावन. मग ते बहिर्निष्ठ स्वरूपामधून नामस्मरण केलं, मन नामरूप केलं, एकाग्रता तयार झाली की हे शरीर नस न नस, नाड्या न नाड्या, शिरा न शिरा शुद्ध होतात. आता हृदय हे आपुले चौफाळून आपले, वरी बस बैसवू पाऊले श्री गुरूंची. आपल्या हृदयामध्ये सद्गुरूंची पावलं बसवायची. पहा, एकलव्य होता. तो भटक्या जमान्यात त्याला होता. म्हणून शुक्राचार्यांनी त्याला शिकवायचं नाकार. पण तो किती जिद्दी होता, किती जिद्दी होता. शुक्राचार्यांचा पुतळा बनवला आणि स्वतः शिकला धनुर्विद्या. पहा किती केवढ्या पावरची शिकला. कुत्र्याने मुख उघडलं की त्याच्या मुखामध्ये बाण, आत नाही बाहेर नाही, मुखामध्ये तेवढ्यात याच्यामध्ये बाण आणि चारही बाजूनी 4 बाण. एवढा नेम पाहिल्यानंतर शुक्राचार्यावर विश्वास. शिकवलं नाही, पुतळा केला. मनाची एकाग्रता किती सांगा. एकाग्रता होती म्हणून धनुर्विद्या शिकला. तरी अवधान एकले दिसे. एवढ्या पावरनं शिकला म्हणजे विद्या शिकण्याची जिद्द मनामधून केवढी तयार. म्हणून मनावर सगळं खेळ आहे. आपलं मन आपल्याला ओळख नसल, दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घेतला, दीर्घ सोडला, मन नामाकडे येतो. मग सोडायचं नाही. मन नामाकडे आलं की नामरूप करायचे एकाग्र. तरी अवधान एकले दिसे. एक लक्ष देण्यामध्ये आपण आपल्या मातेच्या उदरामध्ये देह शुद्ध करतो. शुद्ध देह
एकदम शुद्ध ते. त्याच्यापेक्षाही नामाने तो आपला देह फार मोठा शुद्ध करतो. अंतर्बाह्य, बाहेरूनही आणि आतूनही. बाहेर पाहणारे डोळे नामच घेतील, कान नामच ऐकतील, श्वास गंध सेवन करतो ते नामच तयार करते, रस नामच तयार. नामाशिवाय काय नाही. एकाग्रता झाली, नाम शुद्ध झालं, ब्रह्मस्वरूप झाला. ब्रह्म झाली माझी काया, आत आणि बाहेर एकाग्रता. तरी अवधान, अवधान एकले, एक लक्ष. 50 लक्षाची जरुरी नाही. नामाचं एक लक्ष, एक नाम, एक नामाचा ध्वनी तयार झाला की नामाची पावर वाढते. नामाची पावर वाढते. मन नामरूप झालं, ज्याने मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ज्याची ताकद मनाला जिंकण्याची आहे त्याने जग जिंकलं. मन नामरूप झालं, एकाग्रता. एक आत पंचप्राण, प्राण अपान व्यान उदान आणि समान, सगळे पंचप्राण एक आले. एके ठाई कुठं नाभीस होतात. प्राण ऊर्ध वाहतो तो अधो होतो, अपान अधो वाहतो तो ऊर्ध होतो, आणि मग राहिलेले प्राण अपान व्यान उदान आणि समान 3 वायू आपाप त्याच्यामध्ये मिसळतात. आपाप मग एकाग्रता. तरी अवधान. काय माऊलींची ओवी म्हणजे ब्रह्मस्वरूप. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवाव. तरी अवधान एकले दिजे. पहिलं पद. एक लक्ष दिलं, एकाग्रता तयार झाली, पंचप्राण एका ठाई येतात, बाहेरचा आवाज बंद. एकाग्रता. बाहेरचा आवाज बंद. एकाग्रता. केवढी मनाची ताकद आहे. मन सगळं मनावर खेळ आहे. तुमचा प्रपंच सुद्धा मनावर आहे. मनावर आहे प्रपंच. एवढं ईदभर पोटासाठी धडपडतो, आपल्या श्वासाला त्रास देतो. बाहेर नाम नाही, नुसतं घेतलं जातं, सोडलं जातं, फुकली जाते. नामाची फुकणी फुकली जाते. तरी अवधान एकले दिसे. एक लक्ष द्या. अवधी नाही. लगे पाय रिकिमे में पाय ब्रह्म बताओ. मग आत आणि बाहेर शुद्ध केलं जातं हे शरीर. हृदय, आपलं हृदय. आता हृदय हे आपुले चौफाळून फले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. हृदयात
श्री गुरूंची पावलं म्हणजे नामाचा ध्वनी. बसवला रे बसवला की हृदय शुद्ध झालं की हाड मांस रक्त नाड्या शिरा श्रेणीत सगळं शुद्धीकरण. मग आता सगळं शुद्ध झाल्यावर राहिलं काय? सगळं आत आणि बाहेर देह शुद्ध होतो. डोळे बाहेर पडताना नामच घेतील, कान ऐकताना नामच ऐकते, श्वास घेताना नामच गाईल, रस घेताना नामच. रसामध्ये नाम, सगळ्यामध्ये नाम. नामच नाम तयार होतं. एक करता तयार होती, देह शुद्ध होतो, ब्रह्मस्वरूप. ब्रह्म झाली माझे काया, कोण देहाचे संभाळ. झोपेमध्ये देहाला कोण सांभाळ? झोप कुठून येते? तपास नाही. जागा कसा होतो? तपास नाही. झोप ऐका, लक्ष देऊ. झोप आळस आला की कंठस्थानी जीव दैवत आहे. त्या कंठस्थानी त्या जीवाकडून नामाच्या लहरी तयार होतात. लक्षात घ्या, नामाच्या लहरी तयार होतात. त्या लहरी ना जीवाच्या ठिकाणी जाऊन पोहोचतात. तोही म्हणजे जीव आहे, अज्ञान आहे, आणि मग तोही स्थिर होतो. मग झोपेच्या लहरी येऊन पोहोचल्या म्हणून झोपेच्या लहरी पकडा. झोपेच्या लहरी पकडा. लहरी पकडायला काय आयास नाही लागत. आयास काय लागत नाही. तरी अवधान एकले दिचे. एक लक्ष. काय करायचं दुसरं लक्षात. तरी अवधान एकले दिचे. पंचप्राण ठाई आले, नाभिस्थानी गेले. झोपेच्या लहरी नाभिस्थानी जीवाच्या ठिकाणी गेल्या. जीव जागा राहतो, तो स्थिर होतो. चंचलत्व आहे त्याच्याकडे, आणि ते चंचलत्व जीवानं मनाकडं दिलं. मनाकडं. आणि ते मन तुम्हाला या 3.5 हाताच्या देहाला खेळवतं इतभर पोटासाठी. पहा केवढे आटाट, एवढे आटाट, एवढा बंगला, एवढा पैसा, सगळं कष्ट करून, सगळं कष्ट, शेतीमध्ये कष्ट, व्यापारामध्ये कष्ट, आणि नोकरीमध्ये कष्ट. तरी अवधान एकले दिचे. असा ओघ तयार झाला. पंचप्राण. प्राण आपण खाल्ले आदो झाला, नाभिस्थानी जातो. आपण ऊर्ध्व झाला, नाभिस्थानी. बाकीचे 3 प्राण त्याच्यामध्ये मिक्सिंग होतात. आले पंचप्राण एके ठाई. एके ठाई येतात. त्या जीवाला जी आधिमाय शक्ती, कुंडली शक्ती, लक्षात घ्या. ती कुंडली शक्तीला 5 प्राणांचा, प्राण अपान व्यान उदान समान
सगळे वायूंचा दाब बसतो, सगळा दाब बसतो. चौकून कोंडी केली जाते कुंडलिनी शक्तीची. तिला दाब आदिमाया शक्ती आहे, तुमच्या जीवाचं रक्षण करते. आपण श्वास घेतो मग बाहेर सोडला तो बाहेरच का जात नाही? 12 बोट झाला की पुन्हा आत का येतो? काय ताकद आहे? कुंडलिनी आदिमाया शक्ती. आदिमाया शक्ती तुमच्या जीवाचं रक्षण करते. आयुष्य संपलं, क्षणभर जीव थांबत नाही, क्षणभर थांबत नाही. पळाला बाहेर, संपला देहाचा अधिकार. सगळं देह जड झाला, त्या हालचाल बंद होते. हालचाल बंद झाली की त्याचा काहीच अर्थ राहत नाही. त्याला मृत्यू आपण म्हणतो. तो मृत्यू तुम्हाला तुमचं आयुष्य संपलं की दिला जातो. पण आयुष्य वाढवायचं असेल तरी अवधान एक कले तिथे एक लक्ष द्या. एक लक्ष बस. एक पहा. पंचप्राणांनी तुमची आदिमाया शक्तीला दाब बसला. दाब बसला की ती मुख उघडत. मुख उघडलं, कुंभक झालेला असतो. त्या स्वचा ओम ध्वनी होतो. ओम झाला, कुंडलिनी शक्तीने मुख उघडलं. त्या आदिमाया शक्तीच्या मुखामध्ये ओम ध्वनी जातो. तर हे अवधान एकले तिचे कुठपर्यंत आलं? एकाग्रतेच्या स्वरूपामध्ये. एकाग्रते तरी अवधान माऊलींची ओवी तिथपर्यंत आली. तरी अवधान एकले तिचे. सगळे पंचप्राणांनी स्वतः ओम ध्वनी तयार झाल्यावर आणि आदिमाया शक्तीने मुख उघडल्यावर, म्हणजे कुंडलिनी शक्तीने मुख उघडल्यावर त्या मुखामध्ये ओम ध्वनी शिरतो. ओम. किती सोपं गणित आहे. किती. तरी अवधान एकले तिचे एक लक्ष. एक लक्ष दिलं, एकाग्रता तयार झाली. पंचप्राण इथे ठाई आले, कुंभक तयार झाला. स्वतः ओम. ओम तयार झाला की ओमचा ध्वनी कुंडलिनी शक्तीच्या मुखामध्ये शिरतो. पहा कशी मजा आहे. तुम्ही म्हणाल मजा आहे, पण आमचा जीव जातो. आमचा जीव जातोय, आम्हाला काय जमत नाही. म्हणून तर सांगितलं तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष. एक लक्षाचं गणित चुकता कामा नाही. एक लक्ष म्हणजे पैसा नाही, एकाग्रता. एक लक्ष म्हणजे एकाग्रता. आपण लक्ष म्हणतो. एक लक्ष संपत्ती गोळा झाली, पण इथे एक लक्ष एकाग्रता तयार झाली. आदिमाया जागी केली.
कुंडली शक्तीचं मुख उघडलं, त्या मुखामध्ये तिने ओमचा ध्वनी गेला. ओमचा सोपा आहे, सर्वाहुनी सोपे आहे. शहाणा तो ध्वनी घेत असे, तरी अवधान एकले तिचे. मौली आहे 16व्या वर्षी ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान त्या देहातून प्रगट केलं. मौलींचं ज्ञान अंतर्बाह्य शुद्ध होतं, आतही शुद्ध, बाहेरही शुद्ध. ब्रह्म झाली माझी काया. मौलींची काया ब्रह्मस्वरूप, आणि तुम्ही केलं तर तुमची काया ब्रह्मस्वरूप. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. आपण इकडे लक्ष देत नाही, आपल्या मनाप्रमाणे प्रपंच करतो. मनाप्रमाणे ईदभर पोट काय भरत नाही, पण त्याच्यासाठी मनाप्रमाणे प्रपंच करतो. किती पैसा, अब्जावधी रुपये, बंगले, सगळं सगळं मोह. काय असेल शेतीबाडीतली यंत्र बिंत्र सगळं तयार. एवढा बाहेर आत्मतो, मग तेवढाच 5 मिनिटं आदबला तरी अवधान एकले तिचे. एका मिनिटामध्ये एक नाम, 5 मिनिटामध्ये 5 नाम, तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष द्या. भ्यायचे काय कारण नाही. सद्गुरू आपल्या पाठीशी आहे. आपल्याला आपण त्यामध्ये आपलं लक्ष देत नाही. बाहेर जेवढं लक्ष देता त्याच्यातलं निम्म लक्ष नामाकडे. बाहेर किती लक्ष देता, कसून देह जावा अथवा राहो, कामाच्या याच्यामध्ये गेला, गुंतला. पण इकडं देह जावा अथवा राहो, पांडुरंग दृढ भाव आहे. तयार एक लक्ष द्यायला आहे, देणार. एक लक्ष उठणार नाही ना. बसला पुन्हा उठायचं नाही. शाबास, घालवली लाईट. तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष, एक लक्षामध्ये एकाग्रता. एकाग्रता तयार झाली, पंचप्राण एके ठाई आले. आधी माया कुंडलिनी शक्ती जागी केली. मुखात ओम ध्वनी गेला. एकाग्रता, सगळं विसरलं बाहेरच. हात तयार, तरी अवधान एकले तिचे. माऊलींची ओवी आहे. कुठपर्यंत आहे? एक रूप ब्रह्मस्वरूप होईस्तोपर्यंत, म्हणजे ती देवरूप होईस्तोपर्यंत. तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष. अहो, एक लक्ष दिलं ही काया शुद्ध होते. माऊलीची काया 16व्या वर्षी, त्याच्या अगोदर माऊलींनी प्राणायाम केला. माऊलींनी जो प्राणायाम केला तो प्राणायाम दुसरा कुणीही केला नाही. आपण श्वासामध्ये
प्राणायाम करतो, हात श्वास घेतो, कुंभक करतो, मग रेचक सोडतो, प्रमाणबद्ध चालतो आणि वाढत गेला, एकाग्रता तयार होते. तरी अवधान एकले तिचे. आपला हळूहळू होतं. मुंगीच्या पडल्यानं पिपलिका मार्ग, विहंगम मार्ग, पक्षी त्या फळावर उड्डाण करून जातो. मुंगी हळूहळू हळू त्या फळावर जातो. मीन मार्ग, मासा पाणी डोंगरावरून खाली पडत असताना उलट्या धारेने वर जातो. केवढी एकाग्रता, केवढी एकाग्रता, तरी अवधान एकले तिचे. एकाग्रता तयार होते. मग कुंडली शक्तीच्या मुखामध्ये ओम ध्वनी शिरला की ती ओम आत शिरतो तशी आपलं शेपूट उघडून सरळ उभी राहते. आणि मग माकड हाडापासून पाठीच्या मणक्याला 21 मणी आहेत. 21 मणी आहेत. प्रत्येक मण्याला 4 होल आहेत. 21 × 84. 84 होल मधून जीवात्मा मणक्याच्या शेवटच्या टोकाला म्हणजे मानेजवळ येतो. तरी अवधान एकले तिथे. तिथं त्या मणक्याच्या ठिकाणी उभा राहिला 2 मार्ग, एक सरळ पूर्व मार्ग आणि एक पश्चिम मार्ग. माझ्या पूर्वेहून काढलेले पश्चिम साधन. पश्चिमेचा मार्ग अवघड आहे, अवघड आहे. चांगल्या चांगले ते पाय घसरतात. वैराग्य किती पावरचं असलं तरी टिकत नाही. पश्चिम मार्गाने, पश्चिम मार्ग आपल्या लहान मेंदूपासून आणि लेंदूच आणि भ्रुकुटी स्थानाचं सरळ रेषेमध्ये दिलं जातं. पण जागा कशी असते? वर बी मोकळं, इकडं मोकळं, इकडं मोकळं, खाली मोकळं. सरळ चालला प्रकाश आणि जरा सावाकडा पाऊल पडला अंधार. तरी अवधान एकले तिथे. अंधार, अंधारात साथ पडतो. भल्या भल्याच वैराग्यशील असले तर टिकत नाही. फार कठीण पश्चिम मार्ग आहे. पण पश्चिम मार्गाने गेला पुन्हा जन्माला येत नाही, पुन्हा जन्माला येत नाही. म्हणजे ह्या जीवाला जन्म घ्यावे लागतात. ह्या योनीतून सुटला दुसऱ्या योनीमध्ये. पशु पक्षी सगळ्या योनी फिरतो. आणि लय पाप केला असत तर दगडाचे बस कवर. किती पृथ्वी पळे होते तरी दगडाचे योनीतून बाहेर पडत नाही. जड. आणि मग ते शुद्धीकरण करण्यासाठी मनुष्य जन्म. तरी अवधान एकले तिथे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर ज्या नामदेव महाराजांनी अभिप्राय प्रगट केला, नमा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी.
एक तरी ओबे अनुभवाय तरी अवधान एकले तिचे. सगळे पंचप्राण झाले जवळ आणि जीवाला कुंडली शक्तीला दाब दिला. ओमचा ध्वनी तयार झाला. आज जीव कुंडली शक्तीमध्ये शिरला. मग ती सरळ होते. सरळ झाली की अधोमुख होते, खाली मुख करते. माकड हाडाच्या ठिकाणी येते, तिथं गणपती दर्शन आहे. माकड हाडाच्या ठिकाणी गणपती दर्शन आहे. गणपतीने दर्शन दिलं की तो पुढे जायला मोकळा. म्हणून बाहेर व्यवहारामध्ये सुपारी गणेश म्हणून पूजितात व्यवहारामध्ये. मग आतलंच बाहेर आलं, पण बाहेर आलेलं कळलं नाही. सुपारी का पूजायची? गणेश म्हणून ती का पूजायची? जसा देवाकडे जाताना गणपती समोर येतो, आशीर्वाद देतो, देवाकडे जायचा मार्ग मोकळा होतो. पुढे जरा आला लिंगस्थानी ब्रह्मदेवाचं दर्शन होतं. हृदय चक्रावर हृदयामध्ये नाभिस्थानी विष्णूचं दर्शन होतं. पहा, देव सगळे देव तुमच्या जवळ आहेत, फक्त गणपतीला जिंका तरी अवधान एकले तिचे. गणपतीला जिंका. पुढे सगळ्या देवदेवता हात जोडून उभ्या. पुढे गेला, विष्णूचं दर्शन झालं. विष्णू म्हणा, कृष्ण म्हणा, पांडुरंग म्हणा, कोणाचं तरी दर्शन होत. हृदय चक्रावर हृदयामध्ये शंकराचं दर्शन होत. कंठ चक्रावर जीवाचं अधिष्ठान आहे, म्हणून अष्टमहासिद्धी प्रसन्न होतात. त्या सिद्धी, अष्टमहासिद्धी त्या जीवाला सांगतात, बाबा देव तुला काय देणार नाही, आम्ही सगळं देतो, काय पाहिजे ते. म्हणून त्या चक्रावर, जीव चक्रावर मागे जन्मात तो गेलेला असतो. त्या जीवाच्या चक्रावर गेला, मृत्यू आला, पुन्हा मनुष्य जन्म आला की अष्टमहासिद्धी तयार. मग सांगायला सुरुवात करतो, काय भविष्य काय असेल देवी समोर ठेवून, दैवत समोर ठेवून, भैरवनाथ, काळ भैरवनाथ, कोणताही दैवत, त्यांची देवी, आदिमाया शक्ती देवी, या सगळ्या प्रसन्न होतात. मग सांगत बसतो भविष्य, सांगत बसतो आणि मिळालेलं धन संपून टाकतो. पहा, तुम्हाला 10 लाख दिले 4 भावांना. एका भावानं 10 लाख बँकेत टाकले, व्याजावर प्रपंच चालू लागला. मग एका भावाने शेतीमध्ये, उद्योगामध्ये, व्यापारामध्ये पैसे गुंतवले. व्यापार, शेती उत्तम तऱ्हेने पैसा मिळवला. एकानं बसून खायला सुरुवात केली. काम नाही, उद्योग नाही, धंदा नाही, ते पैसे खर्चीत बसला.
खर्चीत बसला आणि एक अशा पद्धतीने ज्याने उद्योगधंदा करून मिळवलं त्याच्या संपत्तीत वाढ होते आणि जो काय करत नाही त्याचा खर्च होतो. म्हणून परमार्थ भक्तीचा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये आपण सामील झालो. अखंड ध्यानरूपी मौन नामस्मरणामध्ये त्या जीवाला एकाग्रतेचं वैभव प्राप्त करून तो जीव कंठस्थानी आला की जीव दैवत आहे. थोडासा पाठा देतो विचार. झोप कुठून येते? तपासणे. ऐका, झोप कुठून येते? लक्षपूर्वक. झोपला असले तर जागावा, लक्ष द्या. माता भगिनींनो लक्ष द्या. तरी अवधान एकले तिचे एक लक्ष दिलं. जीवाला झोप म्हणजे तुम्हाला झोप करून येते. कंठचक्रावर जीव दैवत आहे. जांभळे आले आळसला की मूढावस्था तयार होते आणि कंठचक्रामधून झोपेच्या लहरी नाभिस्थानाकडे जातात. मग त्या झोपेची लहर पकडली एकाग्रता. सोपं आहे काका, सोपं आहे, पळू नका. परमार्थ एवढा काय भारी आहे असं नाही. तरी अवधान एकले तिचे एक लक्ष दे. त्या ठिकाणी तो कंठचक्रावर आला. रिद्धी सिद्धी तयार होतात. पण पुढं आपल्या भ्रकुटीस्थानी 10वे द्वारातून वर जातो ब्रह्मांडा. तरी अवधान एकले दीजिए एक लक्ष. कुठपर्यंत आलात? झोपेच्या लहरीमध्ये जाऊन 10वे द्वार आहे त्या द्वारापर्यंत आलाय. त्या द्वारापर्यंत आलाय, लक्ष नाही. तरी अवधान एकले तिचे एक लक्ष. बघा 10वे द्वारात आपला जीव किती सूक्ष्म आहे पहा. एक अणूचा 10 भाग त्यावेळेला एक त्रस्तरेणू. एक त्रस्तरेणूचे 10 भाग त्यावेळेला एक. म्हणजे त्या ठिकाणी अणु रेणू त्रस्तरेणू. अणु रेणू हे रेणूचा भाग होतो. या रेणूचे 10 तुकडे त्यावेळेला त्रस्त रेणू. इतकं आपल्या जीवाचं सूक्ष्मत्व आहे, इतका बारीक आहे. म्हणून 10वे द्वारातून मुंगी नेत्र तुल्य असे 10वे द्वार. मुंगीच्या नेत्रामधून तो ब्रह्मांडात जातो. तरी अवधान एकले दिजे ब्रह्मांडात जातो. आत्मस्वरूप होतो. जीव पण गेले, आत्मस्वरूपत्व आलो. मग तिथं
सद्गुरु त्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या स्वरूपामध्ये ओमचं ध्यान शिकवतात सद्गुरु. तिथं खरा अनुग्रह, तिथं खरा अनुग्रह. त्या अनुग्रहामध्ये तो गेला आत्मस्वरूप. आत्मस्वरूपामध्ये सप्तचक्रावर जाताना तरी अवधान एकले तिचे एकाग्रता आत्मस्वरूपामध्ये गुंतला जातो. आणि 7 चक्र ओलांडले की देव पाहावयाशी गेलो, तेथे देवची होऊन येते. देवरूप सोपं गणित आहे. इतकं सोपं. देव होण्यासाठी काळजी करायची नाही. प्रपंचात जशी काळजी करतो, प्रपंच बिगर काळजीचा नाही, लय काळजी करतो. मिळालं खर्ची झालं दुःख, मिळालं आनंद. इथं आनंदाची आनंद, आत्मस्वरूपामध्ये आनंदाची आनंद. आनंदाच्या डोही आनंदाचा कंद, एवढा त्याला आनंद होतो आत बाहेर. मग त्याची काया ब्रह्मस्वरूप. काया ब्रह्मस्वरूप. आता हृदय आपले चौपाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरु. एकलव्यांनी जसा पुतळ्यावर गुरु म्हणून अभ्यास केला, तसा तिथं तुम्हाला तुमचे गुरु ध्यान करायला शिकवतात. तिथं खरा अनुग्रह असतो. ओंकाराचं ध्यान शिकवलं जातं. तो त्या ठिकाणी देव पाहावयाशी गेलो, तेथे देवची होणे ठेवलो. किती सोपं गणित आहे. तुम्ही म्हणाल बोलणं झालं, कृती नाही. बोलणं झालं, कृती करा, कृती करा. कृतीमध्ये खरा आनंद आहे. एक नाम, एक नाम. तरी अवधान एकले दिखे, एक. पाठीमाग पाहायचं नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंग दृढ भाव. देह शुद्ध केला जातो. आता हृदय आपले चौपाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. तिथं हृदय उपाडून आणून सगळं शरीर शुद्ध केलं. आत बाहेर शुद्ध होत, आत बाहेर शुद्ध होत. हृदय शुद्ध झालं, रक्त शुद्ध होत, हाड मास शुद्ध होत, नाड्या शिरा शुद्ध होत. सगळं शुद्धीकरण. अशा शुद्धीकरणाच्या वातावरणामध्ये तो आपल्या स्वरूपामध्ये आत्मरूपामध्ये जातो. तिथं ध्यान करतो. तिथं सद्गुरु ओमचं ध्यान शिकवतात. तिथं खरा अनुग्रह, तिथं खरा अनुग्रह. आपले बाहेरचे गुरु आत ते ज्ञान ओंकाराच्या स्वरूपामध्ये शिकवतात. म्हणजे आपल्या सद्गुरूंची पावर काय असते? निराकार. सद्गुरूची पावर निराकार. निराकार झाला की अनुग्रह द्यायला मोकळा.
सद्गुरु साधा सुद्धा नाही, तरी अवधान एकले तिचे. माऊली काय जास्त सोडत नाही. देवरूप वस्तूवर तरी अवधान एकले तिचे. देवरूप झाला हे सगळं संपलं. कारण देवरूप होण्यासाठी आत्मस्वरूपामध्ये निराकार सद्गुरु ओंकाराचं ध्यान शिकवतात. स्वतः करून सद्गुरुनाथ ठरवणे हात नेले मंदिरात. सद्गुरु मंदिरात नेतात, तिथं मंदिर आहे. त्या आत्मस्वरूपामध्ये तिथं देवाचं मंदिर आहे. आणि मग देव पाहोयाशी गेलो, तेथे देवची हो नित्य. अशा स्वरूपामध्ये उत्तम तऱ्हेनं कार्य घडलं जातं. तरी अवधान एकले तिचे. एक ओवी, एका ओवीचं पद ब्रह्मस्वरूप. एका ओवीचं पद ब्रह्मस्वरूप. दुसऱ्या पदात त्यांनी सांगितलं मग सर्व सुखाशी पात्र. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड आहे का? माझं नाही बरं का, माऊलींच. तुम्ही माझं म्हणाल, माझं नाही, मला काय येत नाही, मला काय येत नाही. अडाणी अशिक्षित माणूस आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. बाबा अडाणे अशिक्षित होते, आम्ही तसेच आहे. शिकला किती बी इथं काय उपयोग नाही. अडाणे अशिक्षित तरी अवधान एकले तिचे. एवढं आता तुम्हाला सांगितलं. याच्यातलं आज संध्याकाळी कोण किती करणार, तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष द्या. अहो एक लक्ष द्या. हा देह जावा अथवा राहो, पांडुरंग दृढ व्हा. जाऊ द्या. अखंड ध्यान रूपी मौन नामस्मरण स्वतः करायचं. त्या जागेमध्ये नामाचा विणा वाजवायचा. नामाचा विणा वाजवायचा. तरी अवधान एकले तिचे. अशी मजा कुठं आहे सांगा? कुठं नाही. असा माणसाचा देह म्हणजे जीव, देव बनण्याचा अधिकार अखंड ध्यानरूपी मौन नामस्मरण. अखंड. खंड नाही. 7 दिवस खंड नाही. एक का होईना बसला जातो. एक बसला, एकाचा विना वाजला जातो. तरी अवधान एकले तिचे. बाबांनो, आपण आपल्या अखंड हरि ध्यान रूपी मौन नामस्मरण सप्त्यामध्ये देवरूप व्हायचे. मी सांगितलं गणपतीचं दर्शन होईल. एकाने तेच धरलं. मागल्या वर्षी तुम्ही हे सांगितलं गणपतीचं दर्शन होईल. करणाराला न करणाराला आयतं काय नाही. जेवण सुद्धा ऐकत नाही. ताट आणलं
खावं लागतं आणि खाल्लं नाही तर पोटात जात नाही. पहा, तुम्ही त्या ताटाकडे पहा, ताट तुमच्याकडे पाहिजे, जेवण होईल का? तरी अवधान एक एक लक्ष. असा आनंदाचा सोहळा ध्यानरूपी मौन नामस्मरणामध्ये आहे. जाते अशी घडी पुन्हा नव्हे, तरी अवधान एकले दिशे एक एक लक्ष. कुठपर्यंत ओवी गेली? एक लक्ष देण्यापर्यंत. आणि एक लक्ष देऊन त्या नामातून देवरूप झाला. ओवी कुठं पडली? तरी अवधान एकले दिजे. देव बनायला सुद्धा माऊलींची ओवी सांगते, तरी अवधान एकले दिजे. म्हणून एका ओवीचा अनुभव घ्या. नामदेव महाराजांनी सांगितलं. नामदेव महाराजांनी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एक ओवी. आता आपला तास होऊन गेला. तुमची चाचूळ व्हायला लागली. चाचूळ व्हायला लागली म्हणून आपलं इथपर्यंतच. तरी अवधान एकले दिजे. एकाग्रता. म्हणून बाबांनो, ध्यान रूपी मौन नामस्मरण जसा बाहेरच्या सप्त्यात विणा वाजवलं, विणा का वाजवित, कोणाला काही उत्तर सांगता येणार नाही. मग विणा वाजवत का टाळ का नाही वाजवित? टाळ सोपं आहे की, टाळ का नाही वाजवित? विनाच का? त्याला महत्व आहे, फार मोठं महत्व आहे, पण कळत नाही. विणा वाजवतो तसा कसा वाजवतो त्याला काय महत्व नाही. म्हणून बाबांनो, केलेले प्रवचन रूपी सेवा तुमच्या हृदयातल्या पांडुरंग चरणी अर्पण करतो आणि प्रवचन रूपी सेवेला विराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जनता